केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये सोलापूर शहराचा नंबर लागला आणि त्या माध्यमातून सोलापुरात छोटे मोठे प्रकल्प सुरू झाले। सध्या स्वच्छ संरक्षण अभियान सुरू आहे आणि याच निमित्तानं सोलापूर महापालिकेने लोकसहभागातून अनेक कलावंतांचा अनेक शाळकरी मुलांचा सहभाग घेऊन सोलापूर शहरातील भिंती रंगवल्या आहेत। शाळकरी मुलांनी कलावंतांनी अनेक संदेश देणारे फलक लिहून अनेक संदेश देणारे चित्र रंगवून सोलापूर शहरातील भिंती बोलक्या केल्या आहेत। पहा यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील ह्या रंगलेल्या छान छान भिंती। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाचा कोणताही पैसा न खर्च करता सोलापूर महानगरपालिकेने लोकसहभागातून तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून शहरातील सुमारे 800 भिंती बोलक्या केल्या आहेत। याची दुतर्फा लांबी 60 किलोमीटर एवढी आहे। यामुळे महापालिकेचे 25 लाख रुपये वाचले आहेत। सार्वजनिक भिंती विविध जाहिरातीने रंगवल्या जायच्या, मात्र गेल्या महिन्याभरात सोलापुरातील अनेक सार्वजनिक भिंतींवर चित्रकलेचे विविध आविष्कार पाहायला मिळत आहेत। स्वच्छ भारत मिशन, वाहतुकीचे नियम पाळा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करा आदी संदेश देत सोलापुरातील या 800 भिंती बोलक्या बनल्या असून त्यामुळे सोलापूर खऱ्या अर्थाने स्मार्ट दिसू लागले आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली होती। यासाठी ज्या शहरातील सार्वजनिक इमारतीच्या भिंती आहेत किंवा जे प्रमुख रस्ते आहेत ते वेगवेगळ्या कलरनी रंगवायचं आपण नियोजन केलं होतं। यासाठी साधारणतः 25 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित होता, परंतु महापालिकेचा खर्च न करता विविध NGO आणि काही संस्था काही व्यक्ती यांनी आम्हाला मोफत रंग उपलब्ध करून दिला।
साधारणतः आपण आता जर शहरात बघितलं तर एकूण 800 भिंती रंगवलेल्या आहेत आणि त्याची सर्वसाधारणपणे लांबी ही 60 किलोमीटर एवढी येऊ शकते, बोथ साईड्सचं धरलं आपण तर. आणि त्या भिंतीवर त्या विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या संकल्पनेतून काही चित्र रंगवलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचा साधारणतः 25 लाखाचा खर्च वाचलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकाच्या कलागुणाला त्यामध्ये वाव मिळालेला आहे.